नमस्कार, गुड मॉर्निंग. आजच्या व्हिडिओची सुरुवात किचनवरती खूप जास्त पसारा पडलेला आणि तोच मला आवरायचा होता. पहिलं तर स्वयंपाक झाला होता सकाळी लवकर आणि मिस्टरांचा टिफिन पण दिलेला आणि शौर्याचा पण टिफिन दिलेला. शौर्याला सोडून आलेली आणि मग जे काय उरलेलं होतं तर ते काढून ठेवलं आणि नंतर मग किचन ओट्यावरचं पटपट आवरायला घेतलं आणि पहिलं तर गॅस घासायला घेतला कारण खूप तेलकट झालेला. थालीपीठ केलं होतं शौर्याच्या टिफिनला. थालीपीठ केलं ना तर सगळं तेल सांडलं जातं किचन ओट्यावरती आणि खूप खराब होतं. म्हणून पहिलं सगळं गॅस वगैरे घासून ठेवला, खिडकीतलं वगैरे स्वच्छ करून घेतलं, सगळं आवरून घेतलं आणि नंतर मग भांडी खूप पडली होती. आज सकाळपासून दोघांचा टिफिन सोबतच केला त्यामुळं नंतर मग मी भांडी वगैरे आवरायला घासायला घेतली, किचन सगळं साफ करायला घेतलं. भांडी घासायला खूप जास्त वेळ नाही लागत तसं तर, पण मला खूप कंटाळा येतो भांडी घासायचा म्हणून पटपट आवरून घेतली पहिली. नंतर मग मला स्वराजला पण स्कूलला सोडायचं होतं. मिस्टरांचा टिफिन दिलेला भरून, शौर्याचा पण टिफिन दिला होता. मिस्टरांची आज जनरल शिफ्ट होती तर त्यांच्या टिफिनसाठी कोबीची भाजी, चपाती, भात, वरण केलेलं तर ते दिलं त्यांना आणि मग ते गेले. मग माझं आवरायचं सुरू झालं होतं इथं शौर्याला सोडून येऊन आणि मग छान असं भांडी वगैरे घासून घेतली. आणि काल एक कमेंट आली होती की माझं चॅनल मॉनिटाईज झालं का म्हणून. तर चॅनल तसं मॉनिटाईज नाही झालं अजून, म्हणजे वॉच टाईम कंप्लीट नाही झाला त्यामुळं चॅनल काय माझं मॉनिटाईज नाही झालं अजून. 365 दिवसांचा वॉच टाईम आहे तो 4000 तास झाला पाहिजे. तर तो माझा वॉच टाईम 4000 तास नाही झाला. लाईफ टाईमचा झाला आहे 4000 तास, पण 365 दिवसांचा आहे तर तो माझा 3200 तास झालेत, म्हणजे 3200 तास झालेले आहेत. असो, किचन वगैरे आवरून घेतलं. नंतर मग हे जेवण काढून ठेवलेलं होतं तर ते परत किचन ओट्यावरती आणून ठेवलं. छान असं वरण भात केलेलं, त्याचबरोबर कोबीची भाजी आणि चपाती केलेली. हे थालीपीठ थोडंसं उरलेलं होतं. आता माझा उपवास असल्यामुळे मी खाल्लं नाही, स्वराजनं खाल्लं आणि राहिलेलं तसंच ठेवलं आणि चपाती वगैरे केली होती. मिस्टरांचा टिफिन वगैरे दिला होता. नंतर मग स्वराजला सोडायला जायचं होतं. किचन वाटा वगैरे आवरून झाला. स्वराजला सोडायला जायचं म्हणून म्हणलं आता गिरणीत जायच्या आधी दळण करून घेऊ. मग इथं 5 किलो गहू आणलेले होते कालच, तर काल गुरुवारमुळं गिरण बंद होती म्हणून मी काय काल निवडले नव्हते. मग आता थोडा वेळ होता स्वराजला सोडायला तर हे निवडून घेतले. छान असं चाळून वगैरे घेतलं आणि निवडून घेतलं. तसं तर गव्हामध्ये काही नव्हतं, छान होते, स्वच्छ होते एकदम. तरी पण आपण एकदा खात्री करायला आपण करतो. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळची कामं आवरलीत सगळी. शौर्याला स्कूलला सोडून आले. नंतर मग येऊन किचन वाटा वगैरे सगळं साफ केला. घरं वगैरे झाडून पुसून घेतली होती. आत्ता मला देवपूजा करायची राहिली. आज आहे चतुर्थी, तर आज आहे संकष्टी चतुर्थी. आज शुक्रवार आहे. माझ्यासाठी साबुदाणा भिजत घातलाय, तो मी करीन नंतर थोड्या वेळानं मुलं आल्यावर. आता मुलांना आवडतं म्हणूनच करायचं, नाही तर मी जास्त साबुदाणा खायला मला नकोच वाटतो. तर मुलांचं असतं की मग बगर नको करू, बगर आम्हाला आवडत नाही, हाताला चिकटते. शौर्य म्हणतो साबुदाणा कर, असं नाही का. मग शौर्याला आवडतं म्हणून साबुदाणा करायचं थोड्या वेळानं आल्यावर. आता मी स्वराजला स्कूलला सोडून येते. स्वराजचं आवरले आता. जाता जाता मला गिरणीत पण जायचं कारण गुरुवार काल आमच्या इथे गिरणी बंद असतात. आज शुक्रवार, आज मला गिरणीत जायचं होतं. थोडासा गहू निवडला. आता चाललीच आहे खाली, तर म्हणलं गिरणीत पण जाऊन येऊ, ते पण काम करून घेऊ. आणि सारखं फेऱ्या मारायला नको वाटतं कारण आता ऊन पण खूप पडते. तर गिरणीत जाते आणि नंतर मग स्वराजला स्कूलला सोडून येते. आणि नंतर मग मला मेहंदी भिजत ठेवायची कारण माझे केस पिकलेत, खूप पांढरे झालेत केस. तर मला मेहंदी आणली, मला भिजवायची ती. ही मेहंदी आणली मी, तर ही मला भिजवायची आहे. आता मी आल्यावर भिजवेन. नूपूरची 2 पॅकेट आहेत. मला माहीत नाही मला पुरणार की नाही पुरणार, कारण मी पहिल्यांदाच लावते. तसं तर मेहंदी लावून मला खूप वर्ष झालीत. मी कितीतरी दिवस म्हणजे कितीतरी वर्ष मी मेहंदी नाही लावत. मी माझ्या लग्नात मेहंदी लावलेली, त्याच्यावर माझ्या बहिणीच्या लग्नातच मेहंदी लावली. मला मेहंदी लावायचा खूप कंटाळा येतो, मी लावत नाही. माझे इतके दिवस केस नव्हते पिकले, म्हणजे इतके दिवस पांढरेच नाही झाले केस, पण आत्ता माझे केस 2-3 पांढरे दिसायला लागले इथं असं. तर आता मला मेहंदी भिजत घालायची आणि मला पाण्याचा माठ मी 2-3 दिवस झालं काढलाय, भरून ठेवलाय, पण तो मला घासून वापरायला घ्यायचं राहिलाय. तर तो पण मी आता आल्यावर करेन ते काम. तर आता इथे स्वराजला सोडून, स्वराजचं पण आवरलं, त्याला स्कूलला सोडायला जाते. तर स्वराजला सोडला आता स्कूलमध्ये. जवळच आहे घरापासून, 2 मिनटं लागतात फक्त. त्याला स्कूलमध्ये सोडला. आता मी जाते गिरणीमध्ये आणि गिरण पण चालू आहे का नाही माहीत नाही, पण बघते. चल, गहू आहे, कधी येऊ? 12:30ला.
गिरणीत गहू ठेवला आणि तिथून मग मी घरी यायला निघाले. येता येता गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, कारण मला परत वाटलं की आता गेलीच आहे खाली तर केळी घेऊन येऊया. आणि गणपतीच्या मंदिराच्या तिथंच केळी होती विकायला, तर ती घेतली आणि घरी आले. आता आले घरी. देवपूजा करायची, अजून 11:30 वाजून गेलं. मला 12च्या आत देवपूजा करायची होती. सकाळपासून कामच नाही संपली माझी. चला देवपूजा करून घेते. आणि नंतर मग मी घेतली देवपूजा करायला. तोपर्यंत म्हणलं की किचन गॅसवरची जी स्टँड आहे तर ती लावली, आणि हे सगळं जे जेवण काढलेलं होतं तर ते परत ठेवलं. किती जरी आवरलं ना तर पसारा होतोच आपल्या घरात. तर नंतर मग केळी वगैरे आणलेली तर ती धुवून ठेवली. ही जी टोपली दिली होती नाही ना, तर ती आता मी फळं ठेवायला केली. फ्रूट बास्केट म्हणून मी वापरत असते. पहिलं मी चपाती भाकरीला वापरत होते, पण आता केळी काय कोणती फळं असेल तर मी ती ठेवायला केली. तर छान वाटते. नंतर मग देवपूजा वगैरे करून घेतली. छान अशी चतुर्थी होती आज. आता मी कशी भिजवायची मला म्हटलं, त्यासाठी मी एखादा व्हिडिओ बघते आणि कशी भिजवते. तर मी व्हिडिओ बघितले यूट्यूबला, बरेच व्हिडिओ बघितलं. त्यामध्ये जास्वंदीची पानं किंवा जास्वंदीची फुलं आणि चहा पावडर, मेथी, आवळा, बीट असं काय काय सांगितलेलं. पण माझ्याकडे आता 2च गोष्टी अवेलेबल आहेत, ते म्हणजे चहा पावडर आणि मेथी. आता मेथी पण एवढीच आहे, थोडीशीच मेथी आहे, आणि चहा पावडर आपली रोजची. तर नंतर जेव्हा कधी मी मेहंदी लावेल ना, तेव्हा आधी पूर्वतयारी करेल. कढीपत्ता किंवा मग जास्वंदीची फुलं आणेन, किंवा मग बीट, आवळा आहे ते. पण आता आहे त्यातच मला, कारण आता सध्या तर मेहंदी लावणं खूप गरजेचं आहे. मला केस गळत आहेत पण खूप. तर मी बरेच व्हिडिओ बघितले. तर व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार मी इथं पाणी उकळायला ठेवलं. त्यामध्ये 2-3 चमचे चहा पावडर घेतली होती. तर ती चहा पावडर टाकायची होती, आणि त्याचबरोबर मेथी टाकायची होती. बरेच व्हिडिओ होते, त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकलेली, जास्वंदीची पानं टाकलेली, जास्वंदीची फुलं टाकलेली, आवळा, बीट कलर येण्यासाठी. पण इतकं काय माझ्याकडे नव्हतं. आता चहा पावडर आणि मेथी फक्त टाकली आणि छान असं ते शिजवून घेतलं. आता मी इथून पुढे जेव्हा मेहंदी लावेल ना, तेव्हा मग असं काय काय आणेन आणि मग मी ते करीन. कारण मिस्टर म्हणतात की एकदा जर आपण मेहंदी लावली ना, तर आपल्याला दर महिन्याला किंवा 2 महिन्याला मेहंदी लावावीच लागते. कारण केस पांढरे व्हायला सुरुवात झाली ना, तर परत जसा कलर उतरेल ना मेहंदीचा, तसेच जास्त पांढरे होत जातात. तसा त्यांचा अनुभव आहे. त्यांचे जसं मेहंदी लावायला सुरुवात केली ना, तसे जास्तच पांढरे, म्हणजे त्यांना महिन्याला मेहंदी लावावीच लागते. म्हणजे ते कलर लावतात, शॅम्पू कलर, तर ते लावावीच लागते त्यांना. तर हे चहा पावडरचं आणि मेथीचं पाणी गाळून घेतलं, आणि लोखंडी कढईमध्ये मेहंदीची 2 पॅकेट्स होती तर ती काढून घेतली, आणि त्यामध्ये ते पाणी गाळून घेतलं. छान असं भिजवून घेतलं. थोडंसं पातळ झालं तर त्याला मी अजून 1 पॅकेट आणेन आणि मग भिजवेन. मला वाटलं होतं की आता मेहंदी आहे ना थोडीशी पातळ झाली, म्हणजे बघू शकता तर पाणी जास्त झालं ना, त्यामुळे पातळ झाली. ते 2च पॅकेट मी टाकले. मला वाटते 10 वाली पॅकेट होती. तर मला वाटत होतं हे टाकावं, पण नकोच टाकू म्हणजे ही लावते तर मीच लाव. तर आता मुलांना आणायला गेलेलं तर मी अजून 1 10 वाली पॅकेट आणणार आणि त्यामध्ये मिक्स करून ठेवलं. कारण मी एक व्हिडिओ बघितलेला, त्याचं असं सांगितलेलं की पातळ नाही झालं पाहिजे, कारण लावायच्या वेळेला ह्यात आपल्याला ॲलोवेरा जेल घालायचं. जेव्हा लावणार आहे ना, तेव्हा 5-10 मिनिट आधी ॲलोवेरा जेल घालायचं, म्हणजे आपली कोरफड घरची काढून जेल लावायचं घालायचं. तर असंच 1 पॅकेट आता मी घेऊन येते, मुलांना आणायला गेलं. आता लगेच नाही झालं, आता मला माठ घासायचं आहे, तो पण भरून ठेवला मी 2-3 दिवसानंतर. ते पण मला घासलं नाही. तर आज काय पटपट कामं होतं, कारण व्हिडिओ काढायचं व्हिडिओसाठी कामं होतं, त्यामुळे आता मला इथं माठ घासायचं होता, म्हणून वरचं सगळं सामान परत खाली काढलं आणि तिथलं सगळं आवरून घेतलं. कारण एक शॉर्ट व्हिडिओ पण मला अपलोड करायचा होता माठ घासलेला वगैरे, तर तो केला मी ऑलरेडी अपलोड. एडिटिंग पण त्याचं करून झालं. तर छान असं माठ आहे, तर तो 2-3 दिवस पाण्याने भिजत ठेवलेला मी. हा गेल्या वर्षीचा माठ आहे माझा. तर दरवर्षी असं नाही की माठ नवाच आणला पाहिजे, गेल्या वर्षीचा पण आपण व्यवस्थित ठेवला तर वापरू शकतो. तर हा माठ 2-3 दिवस पाण्याने भिजवला होता. आता मिठाने आणि सॉफ्ट घासणीने छान असा घासून घेतला, स्वच्छ असा धुवून घेतला 2-3 वेळा, आणि मग छान असं त्याला कागद वगैरे लावला आणि मग भरून ठेवला. भरून ठेवला. आणि हे जे आहे ना, तर हे का केलंय, पाझरताना पाणी, तर ते पाणी सगळ्या किचन ओट्यावर होऊ नये म्हणून मी असं एक डिबॅटची पिशवी होती, तर त्याचा त्रिकोण असा कापून
मस्त बसवलेलं आहे. तर हे पण काम झालं आज महत्त्वाचं. माझं माठ पण भरून झाला, मेहंदी पण भिजत ठेवली. आता वाजलेत 12:30. स्वराच्या 12:30ला सुटणार आहे. स्वराजला घेते, नंतर गिरणीत जाते. मला पीठ घेऊन येते आणि नंतर मग जायचं मला शौर्याच्या स्कूलमध्ये. आज शौर्याची लास्ट इन्स्टॉलमेंट पण भरायची, तर त्यासाठी जायचं मला स्कूलमध्ये. त्याला पण घेऊन यायचं आणि आता लवकरच त्याची एक्झाम पण सुरू होईल. तर चला मग त्याला मुलांना घेऊन येते. नंतर मग मुलांना जेवायला देणार. पहिलं तर त्यांना जेवायला घालणार, नंतर मग साबुदाण्याची खिचडी करते आणि मग आम्ही जेवण करू. तर असंच असतं आमचं सकाळचं रुटीन. रोज काय थोडाफार बदल असतो, नाही तर असंच असतं. तर आता मला मेहंदीचे पॅकेट पण घेऊन यायचे. तर चला मग व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.